दिला बुद्ध धम्माभिमाने निळ निळ रान ग, दिला बुद्ध धम्माभिमाने निळ निळ रान ग. पिंपळाच्या झाडा खाली बुद्ध मूर्ती छान ग, पिंपळाच्या झाडा खाली बुद्ध मूर्ती छान ग. संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, ज्या महामानवाने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणले ते महामानव म्हणजे विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कोटी कोटी वंदन करते. आणि आज आपला हा जो प्रोग्राम आहे 14 ऑक्टोबर म्हणजेच नागपूरच्या दीक्षाभूमीची आठवण म्हणून मॅडम आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने मी तुम्हा सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम करते. जय भीम, जय भीम, जय भीम. पाहुण्यांचं जरी उशिरा आगमन झालं असेल पण आमच्यासाठी खूप मौल्यवान आणि अति सुंदर असं चांगलं वातावरणात आपण चालय, त्यांना तुम्ही धन्यवाद देते. आणि आमचे वानकडे सर तथागत TV चॅनलचे संस्थापक अध्यक्ष हे 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या विचारांना नमन करून योगायोग आज आदरणीय गंगाधरजी गाडे माजी मंत्री आणि पॅंथर्स रिपब्लिक पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हा वृक्ष हा एवढा मोठा केला की अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात त्याचं वल्लव्य निर्माण झालं. त्या वलयातून ते आम्हाला सोडून गेले, ते आम्हाला कार्य करण्यासाठी सोडून गेले. ते उर्वरित कार्य आपल्याला करायचं आहे, त्यासाठी ते सगळं कार्य उरलेलं आमच्या आदरणीय बाई सूर्यकांता बाई गाडे त्यांच्यासोबत पावलावर पाऊल टाकून रात्रंदिवस आमचे दादा सिद्धार्थराव गाडे असे हे या ठिकाणी या तथागत TV चॅनलच्या कार्यालयाला लाभले. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो. आज या ठिकाणी योगा त्यांनी हा धावती भेट दिली, एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या लग्न प्रसंगाच्या, आणि मी त्यांना पुन्हा आमंत्रित करतो की 31 तारखेला आपण आमच्या मुलीच्या लग्नाला यावं अशी विनंती करतो. आणि आज या ठिकाणी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 21 धम्मदीक्षा 5 लाख लोकांना जेव्हा दिली तेव्हा तो आठवण दिवस या निमित्तानं, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आमच्या या बाई आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पद भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून दादा गाडे हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे आहेत, यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा या ठिकाणी आपल्याला सर्वांना धर्मांतर केलं. मागच्या काळी कचऱ्यात जे आम्ही पडलेलो होतो ते आम्हाला आज त्यांनी एक माणूस म्हणून बनवण्याची संधी दिली आणि त्या पावलावर टाकून आपण पाऊल चालतो आहे. आपल्याला ते पूर्ण करायचं आहे, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आम्हाला एक जबाबदारी आम्ही स्वीकारल्या पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही दरेकाला दीक्षा द्या, आपण ते काम केलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की 22 प्रतिज्ञाचं पालन करा, आम्ही ते केलं पाहिजे. एवढं कारण बरंचसं बाईला फार महत्त्वाचं काम आहे, अतिशय महत्त्वाचे कामं करून आम्ही धावपळीत करून आपल्या या ठिकाणी आलेलो आहोत. मी माझे वेळ न घेता हा सर्व आपण पाहुण्यांना वेळ देणार आहोत. त्यामुळे त्यानंतर आपण सगळ्या या पाहुण्यांना वेळ दिल्यानंतर त्यांचं आपण एक या ठिकाणी अनमोल असे शब्द त्यांनी या ठिकाणी देतील, ते त्यांचं ऐकायचं आहे. मला संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल या तथागत TV चॅनलच्या मुख्य संचालक दादाने या आपल्या सर्वांचं स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद भाऊ. यानंतर आपले सिद्धार्थता गाडे आणि आपल्या मॅडम हे आपल्या आदर्शांचं पूजन करतील अशी मी त्यांना सूचना करते. सर्व आपले धम्मं नमामि संघं नमामि
नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदाश बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं या सगळे गच्छामि। त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वतः सुनीता रायबोले, अमरावती जिल्हा प्रमुख, जय भीम, शब्दसुमनाने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करते। मन की वीणा से गूंजी ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजी ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम। मन की वीणा से गूंजी ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजी ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम। मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बनी। मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बनी। करते हैं मिल के अर्पित सुमन आज हम, करते हैं मिल के अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम। मन की वीणा से गूंजी ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजी ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम। सर्वांना जय भीम, जय भीम, नवबुद्धाय। त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागतासाठी मी सर्व प्रतिनिधींना सूचित करते की त्यांनी आपल्या आलेल्या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। इंग्रज सर,
त्यानंतर पुढच्या प्रास्ताविकेसाठी मी आमचे इंगळे दादा यांना सूचित करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक सांभाळावं. अखेर जगाला समतेचा, करुणेचा, मैत्रीचा, ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, ज्यांनी आपल्या तलवारीच्या भरोश्यावर आम्हा सर्व बहुजनांना स्वराज्य मिळवून दिलं असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या देशामध्ये प्रथमतः झाडू चालवून या देशामध्ये स्वच्छता अभियान चालू केलं असे राष्ट्रसंत गाडगे महाराज, आणि ज्यांनी आपल्या खंजरीच्या भरवशावर देशामध्ये नव्हे विदेशामध्ये सुद्धा या देशातील तमाम बुद्धिझम असो की मानवतावाद असो, आपल्या खंजरीच्या भरवशावर ज्यांनी व्यथा मांडल्यात, समाजाला प्रबोधन केलं असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यासोबतच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले, माता सावित्री, माता रमाई, आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशातील तमाम शोषित पीडित वंचितांसाठी अहोरात्र काम केलं अशा सर्व महान विभूतींना त्रिवार वंदन करतोय. आणि आज या ठिकाणी तथागत TV चॅनल या आमच्या कार्यालयाला अचानकपणे का असो ना, काही म्हणजे निश्चित नव्हतं, परंतु योगायोगाने या चॅनलच्या कार्यालयाला भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आमच्या दिवंगत आमचे गाडेसाहेब गंगाधरजी गाडे, ज्यांचं पूर्ण भारतामध्ये नाव आहे, आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये गंगाधरजी गाडे यांचं फार त्यांच्यावर प्रेम होतं, लोकांचं, सगळ्या जनतेचं, आंबेडकर जनतेचं विशेषतः त्यांच्यावर प्रेम होतं. अशा त्यांच्या सुपत्नी सूर्यकांताताई गाडे आणि त्यांच्याच वारसा घेऊन चालणारे ज्या आंबेडकरी चळवळीला ज्याला आपण म्हणतो की संजीवनी, ज्याला आपण ज्याचं नाव देऊ, तर ती अशी संजीवनी घेऊन जे आलेले आहेत असे त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ दादा गाडे. मी एक आणि आजच्या कार्यक्रमाचं, आजच्या या छोट्याशा त्यांच्या भेटीच्या निमित्तानं का होईना, आजच्या या छोट्याशा भेटीचं जे त्यांनी अध्यक्षपद भोसलेलं आहे अशा त्या गाडेताई आणि आमच्या सर्व तथागत TVचं जे चॅनल आहे आणि त्या चॅनलचे सर्व प्रतिनिधी वेळेवर असल्यामुळं, वेळेवर प्रोग्राम तयार झाल्यामुळं काही आमचे प्रतिनिधी येऊ शकले नाहीत, परंतु काही प्रतिनिधी वेळातला वेळ काढून आपले सगळे कामं बाजूला ठेवून आपल्या स्वागतासाठी आम्ही हजर झालो आहेत. कारण आमच्या चॅनलला खूप लोक भेटी देतात. महापुरुषांच्या जयंत्यासुद्धा चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि म्हणजे उद्देश हाच आहे चॅनलचा, आमच्या वानखडे साहेबांचा जो उद्देश आहे चॅनल चालवण्याच्या मागचा, की बाबासाहेबांची जी चळवळ आहे, ज्या आमच्या नेत्यांनी ही चळवळ पुढे नेली, हीच चळवळ आपण या माध्यमातून, TVच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून ते जे आमचे आंबेडकरी नेते असतील, जे आंबेडकरी विचारवंत असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, गायक असतील, या सर्व कलाकारांनी, सर्व नेते मंडळी असोत, हे सगळ्या लोकांना या कार्यालयाची भेट ते घडवून आणतात. त्याच्या मागचा उद्देश अजून असा आहे की या ठिकाणी भारतामध्ये आपल्या 500 चॅनल आहेत, TV चॅनल आहेत, परंतु विशेषतः आम्ही बघतोय की कोणतीही बटन दाबा तर दुसरंच काय TVवर दिसतंय, कोणतीही बटन दाबा तर देशाचा विकास झाला, देशाचं हे झालं, देशाचं ते झालं, परंतु विशेषतः आंबेडकरी चळवळबद्दल किंवा बुद्ध धम्माच्याबद्दल कोणीही कुठल्या चॅनलवर कुठली माहिती कोणी देत नाही. म्हणून मोजके चॅनल आहेत आपले, परंतु चॅनल बंद पडलेले आहेत. महाबोधी एक चॅनल होतं, त्याच अगोदर एक लॉर्ड बुद्धा चॅनल होतं, त्यानंतर आवाज इंडिया चॅनल आहे, काही प्रमाणात काम करत आहेत, परंतु ग्रासरूटवर जाऊन जे काही काम करण्याची संधी जी पाहिजे आहे ती तथागत TVने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून तथागत TV चालत असताना वानखडे साहेबांचं बायपासचं ऑपरेशन झालं त्यांचं, आणि ऑपरेशन होऊन सुद्धा ते या कार्याला गती देण्याचं काम करत आहेत, पैसे नसताना सुद्धा.
याला मागं काही, त्याला मागं काही, प्रतिनिधीला मागं काही, काही जयंती पुण्यतिथी येत असतील, त्यांच्या काही याडच असतील, त्यातून आपलं कसं तरी ते पुढं चॅनल नेत आहेत. आणि म्हणून चॅनलला, मला तर असं वाटते की चॅनलला, आणि त्याचं नावच तथागत टी व्ही चॅनल आहे. तथागतांचा धम्म जो आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला तथागत भगवान बुद्धांचा धम्म दिला, त्या धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, त्या विचाराचा जो गवगवा आहे ज्याला म्हणतो आम्ही, आणि तो प्रत्येक घरापर्यंत तो विचार पोहोचवा धम्माचा, बुद्धाचा, अशा पद्धतीचं काम तथागत टी व्ही सातत्यानं करत आहे. आणि त्याच काम करण्यासाठी नुसतं गोष्टी करून चालणार नाही, पण चॅनल चालण्यासाठी ताई अर्थ म्हणजे पैशाची गरज असते. पण पैशाचं नाटक काही होत नाही, सगळ्या गोष्टीचं नाटक होतं पण पैशाचं नाटक होत नाही. म्हणून कधी कधी आम्हाला सॅटेलाईटवर जायचं आहे, सॅटेलाईटवर चॅनल टाकायचं आहे, पण पैशाअभावी ते होत नाही आहे. अनेक आमच्या नेते मंडळींना आमचे वानखडे साहेब भेटत असतात, बोलत असतात, आपलं चॅनल गेलं पाहिजे, ते सॅटेलाईटवर गेलं पाहिजे, बॉक्सवर आलं पाहिजे, प्रयत्न करत आहेत. परंतु सर्व आपापल्यामध्ये गुंतलेले आहेत. मदत करण्याची जी भावना आहे ते आहे काही लोकांची, पण काही लोक त्यांच्याकडे असून सुद्धा मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. तरी काय असो, त्यांचंही मंगल हो, काही विषय नाही. आजचा जो औचित्य म्हणजे असं महत्त्वाचं मिळालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धम्म दिला, बुद्धाच्या विचाराकडे आम्हाला वळवलं, आणि 5 लाख अनुयायांच्या सोबत बाबासाहेबांनी स्वतः बुद्ध धम्म स्वीकारला. आणि आजच्या दिवशी हेच औचित्य साधून आपणाला वानखडे साहेबांनी निमंत्रण दिलेलं आहे. आणि म्हणून आपण या कार्यालयाला आलेत, आमच्या कार्यालयाला भेट दिली, त्याबद्दल आम्ही धन्य झालो. आणि म्हणून साहेबांचं आणि सिद्धार्थ भाऊंचं आपण जोरदार टाळीने स्वागत केलं पाहिजे. महत्त्वाचा विषय हा आहे की आपण तथागत टी व्हीच्या संदर्भात माहिती घ्यालच, आणि तथागत टी व्हीला आणि वानखडे साहेबांना कशा पद्धतीनं आम्हाला मदत करता येईल याच्याकडे आपण थोडंसं लक्ष द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझं जे प्रास्ताविक आहे लांबलेलं की तो याच ठिकाणी थांबतो. आणि हे गाडेसाहेब जेव्हा म्हणजे आठवण आली म्हणून सांगतो आहे, गाडेसाहेब लोकसभेला उभे होते, माझ्याकडे प्रचाराची धुरा माझ्याकडे आलेली होती, आणि माझा संच आहे, गाण्याचं एक माध्यम माझ्याकडे आहे. आणि म्हणून त्या प्रोग्राममध्ये मी गाडेसाहेबांचा प्रचार तेव्हा करत होतो. पण तेव्हा खूप काही मला उणिवा जाणवल्यात. बहुजन समाज पार्टीवर ते उभे होते हत्ती घेऊन, आणि म्हणजे पूर्ण जिल्हाभर फिरलो मी. तेव्हा साहेबांना मी जवळून कधी पाहिलं नव्हतं, पण तेव्हा एकदम जवळून संबंध आला होता. फार असं म्हणजे मोठं व्यक्तिमत्व आणि मायाळू व्यक्तिमत्व, म्हणजे विशेषतः म्हणजे कुणाला असं म्हणजे खूप मोठं असं दबाव देऊन कधी बोलायचं नाही, कार्यकर्त्याला कुठून दबाव देऊन बोलायचं नाही, असा एक म्हणजे मन मिळावू स्वभावाचा व्यक्ती. जे कमतरता आहे कमी भरून निघत नाही. परंतु मला असं आजच्या म्हणजे सिद्धार्थ भाऊंना पाहिल्यानंतर असं वाटते की ॲक्च्युली या ठिकाणी गाडेसाहेबच आहेत बसलेले. आणि म्हणून ती जो गाडेसाहेबांची जी काही चळवळ आहे, गाडेसाहेबांचा जो गाडा आहे तो पुढे नेण्याचं काम करते अशी मी या ठिकाणी एक माझी इच्छा व्यक्त करतो. आणि त्या पिरियडमध्ये ते प्रचाराच्या जेव्हा होतं चालू, तेव्हा एका सिद्ध आपल्या सवयनगरच्या भागामध्ये प्रोग्राम लागलेला होता, आणि साहेब तिथे आलेले होते. आणि साहेबांनी बोलले की गायकांचं एक गाणं मला ऐकायचं आहे. काय हरकत नाही साहेब म्हटलं. माझा प्रोग्राम संपलेला होता, पण साहेब बसलेले होते, मी स्टेजवर बसले, मी माझा संच आता बंद करायचा, प्रोग्राम साहेब आले, साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. नाही ना म्हणे, मला तुमचं गाणं ऐकायचं आहे. काय हरकत नाही साहेब म्हटलं. तर त्या ठिकाणी मी गाणं सादर केलेलं होतं, आठवण आली म्हणून सांगतोय. लई श्रमान मोठ्या श्रमान, लई श्रमान
मोठ्या श्रमान जीवनाचा करून त्याग, जीवनाचा करून त्याग, तुला भीमान बनवलं वाघ, तुला भीमान बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्या माग, तुला भीमान बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्या माग. लई श्रमान मोठ्या श्रमान, लई श्रमान मोठ्या श्रमान, अहो जीवनाचा करून त्याग, जीवनाचा करून त्याग, तुला भीमान बनवलं वाघ, तुला भीमान बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्या माग, तुला भीमान बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्या माग. तुझ्या अंगात आहे, तेव्हा ते पॅन्थर्स मध्ये काम करत होते आणि त्या पॅन्थर मध्ये काम करत असताना ते पॅन्थर कसे होते. तुझ्या अंगात आहे अरे वाघाची चाल, आता दे डर काढी तुझा जबडा खोल. तुझ्या अंगात आहे वाघाची चाल, आता दे डर काढी तुझा जबडा खोल. उठ पेटून अंग झटकून, उठ पेटून अंग झटकून, का घेतोस बकरीचं सोंग, का घेतोस बकरीचं सोंग. काही लोकांना सवय आहे, वाघाचं नाव घेतात पण बकरीसारखं वागतात, आणि हे लोक सगळे वाघ होते. मग ज्यामध्ये आठवले साहेब असतील, गाडे साहेब असतील, कवळे साहेब असतील, तेव्हा जे वाघच होते ते पॅन्थरचे वाघ होते. का घेतोस बकरीचं सोंग, तुला भीमान बनवलं वाघ, तुला भीमान बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्या माग, तुला भीमान बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्या माग. लई श्रमान मोठ्या श्रमान, लई श्रमान मोठ्या श्रमान, जीवनाचा करून त्याग, जीवनाचा करून त्याग, तुला भीमान बनवलं वाघ, तुला भीमान बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्या माग, तुला भीमान बनवलं वाघ, का फिरतोस लांडग्या माग, का फिरतोस लांडग्या माग, का फिरतोस लांडग्या माग. आणि साहेबांनी मला त्या ठिकाणी 551 रुपये बक्षीस दिलेलं होतं, आणि साहेबांना मी धन्यवाद दिला, आणि तिथंच त्या ठिकाणी माझा मी प्रोग्राम संपला होता. आणि त्यानंतर साहेबांची माझी भेट नाही, आणि नंतर मग ते माहीत पडलं, आणि त्यांच्या अंत्यसंस्कारसुद्धा घेऊ शकलो नाही काहीतरी कारणास्तव. आणि म्हणून पुण्याची मी साहेबांना या गाण्याच्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त करतो, आणि मी मांडलेले जे प्रास्ताविक आहे याच ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. तुम्ही खूप छान प्रकारे आपल्या गाडे सरांची तुलना या गाण्याच्या रूपातून मांडली. धन्यवाद तुमचे. आणि पुढच्या प्रस्ताविसाठी आमचे मोडसर 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना सूचना करतो. महाकारुणिक सम्यक समृद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे रक्षण करणारे, ज्यांना कल्याणकारी राज्य निर्माण करणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज, आणि या दीनदलितांसाठी ज्या थोर नेत्यांनी आपलं आयुष्य, आपलं व्यक्तित्व कणखर परिश्रमानं समाजासाठी व्यस्त केलं, अशा सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि आज 14 ऑक्टोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम दलित, शोषित, पीडित लोकांसाठी एक स्वतंत्र असा धर्म, स्वतंत्र असा बुद्ध धर्म या ठिकाणी बहाल केला. कारण अनैतिक, शोषित, पीडितांच्या या धर्मामध्ये लोकांचं आर्थिक, राजकीय शोषण होत होतं. अशा या सगळ्यांना फेटाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म स्वीकारला. सर्व आपल्या दलित बांधवांना एक स्वतंत्रतेचा मार्ग निवडून दिला. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरोखर आपल्या या समाजातर्फे त्यांचे खरोखर उपकार आहेत. आणि त्यानिमित्त या तथागत टी व्ही मार्फत आज दलित पॅन्थरचे ज्या व्यक्तित्व, पूर्ण असं व्यक्तित्व आहे या पॅन्थरमध्ये की सर्व समाजाला, सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की दलित पॅन्थरनं असे मोठे मोठे व्यक्तित्व निर्माण केले आहे. त्यापैकी आदरणीय गाडेसाहेब यांना मी आदरांजली वाहतो. त्या ठिकाणी आत्ता याच निमित्तानं आपल्याला औचित्य साधून आपले तथागत टी व्हीचे संचालक यांनी आपल्याला त्यांच्या सुप्रतनी
मॅडम आपली इथं उपस्थित लाभली, मी त्यांचं या ठिकाणी तथागत टीव्हीतर्फे स्वागत करतो. आणि सिद्धार्थ दादा यांचंसुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. खरोखर तथागत टीव्हीचं पुण्य हे आहे की या लोकांचे आपल्याला चेहरे पाहायला भेटले. मी अरुण भाऊलांना खरोखर एक आभार व्यक्त करतो की असे लोक आहेत जे आम्ही फक्त नाव ऐकलं, गाडेसाहेबांचं नाव ऐकलं, आज आपण प्रसारमाध्यमातून नाव ऐकतो, प्रत्यक्ष त्यांचं कुटुंबाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला तथागत टीव्हीमार्फत आपल्याला घडवलं. त्याबद्दल त्यांचे पण सुद्धा मी आभार मानतो. या ठिकाणी मी सर्व या ठिकाणी लोकांचे मी स्वागत करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द संपले असे मी जाहीर करतो. जय भीम. धन्यवाद मोडो. खूप सुंदर तुम्ही तुमचे विचार मांडलेत. आपल्या गाडे सरांच्या विषयी सांगायचं म्हटलं की असे लोक खूप कमी आहेत ज्या लोकांना बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची असते. असे लोक खूप कमी आहेत. त्यासाठी आपण परत त्यांना अभिनंदन करूया, धन्यवाद देऊया. यानंतर मी आमंत्रित करते छापाने सर यांना यांची आपली मनोगत व्यक्त करावी. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखविला बोट दाखवून, असे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आज ज्यांची प्रतिमा या ठिकाणी दिसते श्री गंगाधररावजी गाडे यांना त्रिवार माझं वंदन. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं हा रथ आहे माझा, तुम्हाला जर पुढं न्यायचं असेल तुमच्या विचारानं तर तुम्ही पुढे नेऊ शकता, परंतु हा मोडकळीस यायला नको. तर आपल्या इथं धर्म हा फक्त निवळ धर्माच्याच माध्यमातून चालणार नाही, त्याला राजकारणाची जोड आणि त्याला प्रसारमाध्यमाची जोड त्या धर्माला हवी असते. तेव्हा तो धर्म जगामध्ये देशामध्ये जातो आणि जगामध्ये जातो. त्याला 2 गोष्टीची नितांत गरज असते. जेव्हा गौतम बुद्धाचा धर्म होता, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, तेव्हा सम्राट अशोक हे तेव्हाचे सम्राट राजा होते, म्हणून त्या धर्माला योग्य स्थान मिळालं, जागतिक धर्म झाला तो. अशाच प्रकारे जर आपल्याला या देशामध्ये धर्माचं स्थान, आपल्याला धर्म जर वर न्यायचा असेल त्याला राजकारणाची जोड पाहिजे, त्याला आधारस्तंभाची जोड पाहिजे, म्हणजे टी व्ही चॅनल जे माध्यम असते त्या लोकांची सुद्धा जोड पाहिजे. तर धर्म हा राजकारण आणि टी व्ही चॅनल म्हणजे कोणतेही चॅनल प्रसारित माध्यम याच्यावर अवलंबून असते. आता साहेबांचे चिरंजीव आणि सुविद्यापत्नी इथे लाभलेले आहेत, आपल्या चॅनलमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत. विशेष म्हणजे त्यांनी सुद्धा माणूस जातो परंतु त्याचे हे विचार जात नसतात. माणूस पुन्हा जन्म घेत नसतो हे आपल्याला त्या धर्मातूनच सांगितलेलं आहे, परंतु त्यांचे विचार हे टिकून ठेवायचे असेल तर तसा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. आता आम्हाला अशी त्या दोघे मालकांना अशी विनंती आहे की त्यांच्या विचाराचा प्रसार संपूर्ण देशभर व्हायला पाहिजे, त्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट टी व्ही चॅनल म्हणजेच हा देशाचा स्वातंत्र्याचा हा 4था खांब असतो. आमचे अरुण भाऊ त्यांनी त्या खांबाला ताकद द्यायला पाहिजे आणि इतरांनी सुद्धा त्या खांबाला ताकद द्यायला पाहिजे. कारण त्या चॅनलचं नावच तसं आहे की तथागत. तथागत म्हटलं की लोक थोडेसे विचार करतात त्या चॅनलच्याबद्दल. आता इतर नाव असतं तर बरोबर लोक आले असते, परंतु तथागत हे नाव दिल्यामुळं लोक विचार करतात. पण तरी काही हरकत नाही, आपण काय कमी आहोत, आपणही तो बोझा व्हायला पाहिजे, उचलून धरायला पाहिजे आणि प्रचार व प्रसार धर्माचा आणि राजकारणाचा करायला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. तुम्ही खूप सुंदर प्रकारे आपल्या गाडे सरांची माहिती देऊन त्यांचं चळवळ नेहमी आतून चालू राहावी किंवा त्यांना प्रेरणा द्यावी अशी एक तुम्ही खूप सुंदर प्रकारे मांडणी केली. धन्यवाद. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि त्यानंतर मी काकूला आमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. तथागत महाकारुणिक भगवान बुद्ध बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडे साहेब यांना अभिवादन करते. तसेच आज आपल्या कार्यक्रमाला टी व्ही चॅनलवर लाभलेल्या सूर्यकांताताई गाडे आणि सिद्धार्थ भाऊ तसेच सर्व टी व्ही चॅनलचे सदस्य, संपादक अरुण भाऊ, उपसंपादक अविनाश सवाई, सर्वांना माझं मैत्रीपूर्ण जय भीम. आज धर्मांतरानिमित्त आपण
आम्हाला सूर्यकांताताई सिद्धार्थ लाभले आहेत. त्या निमित्तानं आज टी व्ही चॅनलच्यावर कार्यक्रम घेत आहोत आणि हा असेच आम्हाला हमेशा त्यांची मदत झाली पाहिजे आणि तथागत टी व्ही चॅनलला मदत झाली पाहिजे. कारण की अरुण भाऊ हे गाळेसाहेबाचं कार्य पुढे नेण्यासाठी खूप झटत होते. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि जर त्यांनी हे केलं तर आज गाळेसाहेबाचंच कार्य पुढे न्यायचं आहे आपल्याला. बाबासाहेबांनी गाळेसाहेबावर एक जबाबदारी टाकली होती अशी म्हटलं तरी चालते. कारण की तेव्हा बाबासाहेबांना स्वतः गाळेसाहेबांनी पाहिलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना जबाबदारी आहे धम्माचं कार्य पुढे नेण्याची. आणि आपल्याला राजकारणातून सुद्धा आपले जे बौद्ध बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आपली पूर्ण जे बुद्धाची शिकवण आहे ती त्यांच्यापर्यंत नेण्याची. कारण की बाबासाहेबांनी आपल्याला धम्म याच्यासाठी दिला की त्या शिकवणीनुसार जर जग चाललं तर ते सुशिक्षित आणि संयमी होईल. आणि संयम पाळणं हा महत्त्वाचा आहे आणि संयमातूनच जागृती निर्माण होते. म्हणून हे कार्य आपल्याला मी विनंती करतो ताई की तुम्ही ह्याच्यावर पण जास्त थोडंसं लक्ष द्या. त्याच्यामुळे थोडंसं मदतच होईल. आणि बाकी काय आता जे धर्मांतरानंतर जे काही आजपर्यंत चाललेलं आहे ते तर सर्वांना माहीत आहे. जे मागं आलं ते मागं गेलं. जे पुढे जाणार आहे ते आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि आपल्याला हे धम्माचं कार्य पण पुढे न्यायचं आहे आणि सर्व बाबीतून न्यायचं आहे. असं नाही की नुसतं शिबिरातूनच काही राजकारणातून जशा पद्धतीनं जाता येईल तशा पद्धतीनं आपल्याला धम्मकार्य पुढे न्यायचं आहे आणि सगळ्यांना जागृत करायचं आहे या तथागत टी व्ही चॅनलच्या माध्यमातून. म्हणून मी विनंती करते की तुम्ही पण आम्हाला मदत करा टी व्ही चॅनलच्याबद्दल. आणि इथेच मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद काकू. त्यानंतर मी आमंत्रित करते आपल्या गाडे मॅडमला हे आपलं सिद्धार्थ दादा गाडे यांना 14 ऑक्टोबरच्या निमित्ताने 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, बहुजनांचे उद्धारकर्ते, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता माता रमाई, माता सावित्रीबाई या सर्व महामानवांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आजच्या या छोट्याशा या कार्यक्रमाला या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आताच सर्वांनी आपलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी आपण धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा केलेला आहे. त्या निमित्ताने एक धावती भेट या तथागत चॅनलला देण्यात यावी अशी आमचे पक्षाचे ज्येष्ठ असे वानखडे सरांनी सांगितलं की तुम्ही आलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या तसेच या आपले दिवंगत लोकनेते, नामांतराचे प्रणेते, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत गंगाधर गाडे साहेब, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष सौ सूर्यकांता गाडे मॅडम आणि उपस्थित असलेले आपले तथागत चॅनलचे सर्व पदाधिकारी, आपलं सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहोत. आताच जसं आपण म्हटलं की हा कार्यक्रम फार धावती भेट म्हणून आपण साजरा करत आहोत. जसं मी आता सांगितलं की काही दिवसापूर्वी आपण धम्मचक्र परिवर्तन दिन संपन्न झाला. आपल्याला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून अजिबात मरणार नाही. ही शपथच त्या महामानवांनी, त्या महापुरुषांनी घेतली होती. आणि म्हणून या धर्मावर अनेक वर्ष 10 ते 20 वर्ष त्यांनी अभ्यास केला. अभ्यास केला म्हणजे काय केलं, अनेक धर्म, मग ते मुस्लिम असतील, मग ते जैन असतील, ते अनेक धर्माचा अभ्यास करून
त्यांनी 14 ऑक्टोबरला येवला इथे ही घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, ही शपथच त्यांनी घेतली. आणि म्हणून ती शपथ अंतिमतः त्यांना एकच धर्म या आपल्याला दिसला, तो म्हणजे स्वतंत्र, समता आणि बंधुत्व, म्हणजे तथागताचा हाच धर्म या भारताला तारू शकेल. आणि म्हणून लाखो अनुयायासहित या नागपूरच्या भूमीमध्ये त्यांनी शपथ घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना दीक्षा दिली. असा हा महत्त्वाचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे, अपने दिल की हसरत को बाबा साहब से कफा कैसे करूं, अपने दिल की हसरत को बाबा साहब से कफा कैसे करूं, अपने बाबा साहब को भूल जाने की खता कैसे करूं, लहू बनकर रंग रंग में बस गए मेरे बाबा साहब, लहू बनकर रंग रंग में बस गए मेरे बाबा साहब, अब इस लहू को इस जिस्म से जुदा कैसे करूं, मी कसं काढू शकू हे विचारांना. कारण की गाडे साहेबांच्या संस्कृतीमध्ये, संस्कारात आम्ही वाढलो आहोत. आमच्या रक्तात, आमच्या शरीरात बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून, विद्यार्थी दशेपासून गाडे साहेबांनी जे संस्कार आमच्यावर केले ते आमच्या शरीरात भिनलेले आहेत. म्हणून आम्ही हे संसार, हे विचार सोडू शकत. जसं की आता गाडे साहेब, तुम्हाला तर सर्वांना माहित आहे की हे एवढं मोठं व्यक्तिमत्व, गाडे साहेब म्हणजे अमरावतीचेच, त्यांची जन्मभूमी अमरावती आणि कर्मभूमी मात्र औरंगाबाद. मग जन्मभूमी काय, तर संत तुकडोजी महाराज, आपल्याला माहित असेल आश्रम, त्या ठिकाणी गाडे साहेबांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. मोर्शी रोडला नागपूर जात असताना त्या आश्रमात त्यांनी पूर्ण आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला यावं लागलं. म्हणजे अमरावती हे त्यांची जन्मभूमी, ही कधीच मी विसरू शकत नाही, एक त्यांचा चिरंजीव म्हणून, एक त्यांचा मुलगा म्हणून. आणि म्हणून त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर फार महान व्यक्तिमत्व. असे अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक लढे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लढले. मग त्याचं जिवंत उदाहरण असेल मराठवाडा विद्यापीठ. हे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. यांनी शपथ घेतली होती की जोवर या विद्यापीठाला मी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणार नाही तोपर्यंत मी माझ्या मुलाचं नाव ठेवणार नाही. म्हणजे कोण, मी तुमच्या समोरच आहे, हे तुमच्या समोर आलं, मी नेहमी हे बोलत असतो, लोकांसमोर, जनतेसमोर आलं पाहिजे. माझं नाव ठेवलं नव्हतं ताई, माझं नाव महाविद्यालयापर्यंत 12वी पर्यंत नावच ठेवलं नव्हतं. मी अनेकदा विचारलं माझ्या वडिलांना, माझं नाव का नाही ठेवत? अरे काळजी करू नको म्हणे, तुझं नाव मीच ठेवणार आहे. म्हटलं यार कधी ठेवता माझं नाव? 1972ला हा लढा, तुम्ही बघा गुगलवर टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल. 1972ला नामांतराचा लढा सुरुवात झाला आणि 1978ला तो संपला. 1994ला तो नामांतर झालं. म्हणजे पूर्वी होतं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मग 94ला आता मराठवाडा विद्यापीठ ते देण्यात आलं. म्हणजे 17 वर्ष संघर्ष करावा लागला आणि पहिली मागणी यांनी केली आणि त्याच्यानंतर हा संघर्ष त्यांच्या रक्ताचं पाणी केलं. तेव्हा कुठे या कमानीवर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झालं. आपली मागणी होती मराठवाडा विद्यापीठ, पण यांनी केलं, आपली होतीच पूर्ण मागणी बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ ही यांची मागणी होती, पण त्यांनी मराठवाडा हा शब्द कायम ठेवला त्याच्यामध्ये. आणि जवळजवळ 17 वर्ष आपल्याला संघर्ष करावा लागला. आणि म्हणून मला एक त्यांच्याबद्दल एक सांग, उंगली कटवाने से कोई शहीद नहीं हुआ करते, उंगली कटवाने से कोई शहीद नहीं हुआ करते, उसके लिए सर काटना पड़ता है. अरे ओ दलितों के दुश्मनों जो दिल्ली में बैठे हैं, जरा संभल के रहना, यहाँ गंगाधर गाड़े साहब रहते हैं, यहाँ गंगाधर गाड़े साहब रहते हैं. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा लढाऊपणा एवढा जबरदस्त होता, कारण की ते दावून सुलाकून निघालेलं नेतृत्व होतं. हे काय रेडीमेड वरतून आलेलं नेतृत्व नव्हतं, हे खालून उगवलेलं हे नेतृत्व होतं. झोपडपट्टीतून, ग्राउंड लेवलहून तयार होऊन आलेलं हे नेतृत्व होतं. त्यांना माहित होतं की गरिबांच्या व्यथा काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, काय काय प्रश्न त्यांना असतात, आणि तिथून हे पुढे आलेलं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून आज फार धावती भेट म्हणून आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे.
आज ते गेल्या वर्षीच 1 मे 1925ला 24ला गेले. 1 वर्ष आता पूर्ण होत आहेत त्यांना जाऊन. आणि म्हणून ते गेल्यानंतर देखील त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम गाडेबाई करत आहेत. त्यांनी शपथ घेतलेली आहे की त्यांचं जे काही उर्वरित कार्य असेल, त्यांनी जे ठरवलेलं असेल ते आंबेडकरी चळवळीच्या बाबतीत, गोरगरिबांच्या बाबतीत, सामाजिक प्रश्नावर जे काही त्यांचं राहिलेलं उर्वरित स्वप्न ते पुढं नेण्याचं काम ते स्वतः ते करत आहेत आणि वेळोवेळी सगळ्यांना मार्गदर्शन ते करत आहेत. आणि म्हणून आजच्या या ज्या ठिकाणी मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं, आपलं तथागत बद्दल जे आपलं सांगण्यात आलं, खूप मोठं काम वानखडे सर या ठिकाणी करत आहे. मी पहिल्यांदा या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. मला फार हे सगळं पाहून तुमचा संच, तुमचा कॅमेरामॅन आणि तुमचे सगळे महिला ज्या पद्धतीने हे काम करत आहात, कारण की शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. मला माहीत आहे की काय काय अडीअडचणी येतात जेव्हा आपण मीडियाच्या समोर प्रसार करतो. हे खूप मोठं साधन आहे, हे विचाराचं साधन घरात घरात पोहोचवण्याचं काम तुम्ही करत आहे. त्याबद्दल मी पक्षातर्फे तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि भविष्यामध्ये जे काही मला पक्षातर्फे मदत करेल जरूर मी तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सिद्धार्थ दादा, खूप सुंदर असं तुम्ही मार्गदर्शन केलंय. म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे हे पिईल किंवा जे हे प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे आमचे सिद्धार्थदाता गाडे यांचं व्यक्तिमत्व आणि आमचे गंगाधरजी गाडे सर यांचे सुपुत्र. धन्यवाद. तुम्ही खूप खूप सुंदर प्रकारे अशी मांडणी केली विचारांची आणि आमच्याबद्दल पण तथागत TV चॅनलच्या या माध्यमाला तुम्ही समोरासमोर न्यावं असं तथागताचरणी परत एकदा मी मंगलाची कामना करते. आणि पुढे आमच्या मॅडम गाडे मॅडम ह्या 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना सूचना करते. अध्यक्ष भाषण करतील. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाई, विद्येची देवता सावित्रीबाई या महान विभूतींना सर्वप्रथम वंदन करते. आज TV चॅनलच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही इथे बोलवलं. मी संचालक आणि TV चॅनलच्या सर्व सभासदांचे खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते आणि पुढील कामासाठी त्यांना खूप यश मिळो अशी भगवंताकडे प्रार्थना करते. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि आम्हालाही बोलवले आहे. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी आपल्याला नागपूर मुक्कामी ही दीक्षा दिलेली आहे आणि या धम्माचं पालन कसं करावं, अनेक धम्माचा त्यांनी अभ्यास केला आहे, परंतु त्यांना बुद्ध धर्माच्या ओटीतच आपल्या लोकांना टाकावं हे का वाटलं बरं? कारण त्यांच्या लहानपणी केळुस्कर गुरुजींनी त्यांनी बुद्धाचं चरित्र दिलं होतं. ते तर वाचलंच त्यांनी, पण ते व्यक्तिमत्वच एवढं हुशार होतं, बॅरिस्टर होते. आता त्यांच्या ज्ञानाला काय तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि असं असताना त्यांनी हा धम्म माझ्या लोकांना द्यावा, कारण आपले लोक गावकुसाच्या बाहेर राहत होते, जोहार करत होते, हे तुम्हाला माहिती आहे ना. मला काही सांगण्याची गरज नाही. आणि गाडे साहेबांनी मराठवाड्यामध्ये फारच म्हणजे अंधश्रद्धा आणि फारच विचित्र परिस्थिती असल्यामुळे तो भाग त्यांनी निवडला आणि इथं मॅट्रिक नंतर ते गुरुकुंज आश्रमात शिकले. हे दादानी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुकडोजी महाराजांसोबत खंजिरी वाजवायचे हे तिथले लोकही मला सांगतात आहे. आम्ही दरवेळेला दीक्षाभूमीला येताना आणि जातानाही तिथे दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हतो. पण हे सगळं करताना तिथून जेव्हा मॅट्रिक झाले तर ते कुठे गेले? औरंगाबादेत गेले. का गरीब परिस्थिती असल्यामुळे तिथे स्कॉलरशिप होती, शिष्यवृत्ती मिळत होती आणि त्या शिष्यवृत्तीमुळे तिथे त्या कॉलेजमध्ये बाबासाहेबांचं मिलिंद कॉलेज होतं, त्या कॉलेजमध्ये ते शिकले, MA झाले. आणि शिष्यवृत्ती आंदोलन असू दे, अन्याय अत्याचाराचा पाढा असू दे, नामांतर आंदोलन तर तुम्हाला माहीतच आहे. अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले आणि हे सगळं करत असताना त्यांच्यावर अनेक केसेस झाल्या. जवळजवळ 19 महिने ते आणीबाणीत होते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आपल्या वानखडे गुरुजींना तर माहीतच आहे. आणि त्यानंतर त्यांच्यावर खूप छान कार्यक्रम करतात आणि सगळा मराठवाडा पेटून काढला होता गाडे साहेबांनी. तेव्हा त्यांच्यावर 302ची केस केली. त्यावेळेस माझे अतोनात हाल झाले. हे लेकरं माझं दूधच पित होते, अतोनात हाल झाले. पण त्यावेळेला मला केवळ आणि केवळ ह्या सगळ्या लोकांना माहीत आहे, पॅन्थरच्या मंडळींना, की माई साहेब माझ्या सोबतीला होत्या आणि त्यांनी मला रजनी पटेल, बॅरिस्टर रजनी पटेल, जेठमलानी हे लोक लावून दिल्यामुळे
गाडे साहेबांना मी सोडू शकली, म्हणून मी माई साहेबांचे शतशः मी किती केलं तरी माई साहेबाचे उपकार माझ्याकडून फिटत नाही. नाही तर साहेब इतके दिवस जगू शकले नसते. एवढ्या संकटातून त्यांना जावं लागलं की आम्ही काय भोगावं काय करावं आम्हाला सुचलं. आणि अशाही परिस्थितीत त्यांनी 53 वस्त्या तिथे मराठवाड्यात बसवल्या आणि सर्व जाती धर्माच्या. का बसवल्या की बाबा इथले जे मुलं आहेत ते बाबासाहेबांच्या विचाराचं प्रबोधन करतील, प्रसार करतील. आणि दुसरी गोष्ट महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जातील आणि महापौर होतील या उद्देशानं त्या वस्त्या किमान 10 तरी आपले नगरसेवक आले तर जिकडे पारडं जड होईल तिथला महापौर होईल हे मी करू शकेल यासाठी तिथे वस्त्या बसवल्या. आणि छोटंसं का होईना संकुलही, कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा शिक्षणाची गंगा थोडी का होईना आपल्याकडे सुरू केलेली आहे आणि तिथे सगळ्याच पद्धतीनं मुलांना माहिती होते आणि BEd MAd DEd सगळं आहे. तर आपले मुलं जेव्हा पुढे जातात आणि जेव्हा कुठंतरी मला भेटतात तर ते आमच्या पायाला हात लावतात, माझी हीच कमाई आहे, दुसरं काय आहे, आपण दुसरं काय करू शकतो. परंतु मी एवढं निश्चित सांगेल, ते काय म्हणायचे की माझ्या कुटुंबाला मी राजकारणात नाही आणणार, मी खंबीरावनं हे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन उभं केलं याचा यांनी थोडा सांभाळ करावा. कारण आजकाल इन्स्टिट्यूशन चालवणं फारच कठीण काम आहे. आणि अशा वेळेस तुम्ही म्हणे माझ्याही सोबत, परंतु काय शुगरनी त्यांना ग्रासलं आणि शुगरमुळे त्यांचं म्हणजे काय सांगावं इतके मला काही सांगता येणार नाही. कुठे मी त्यांना नाही नेलं, परंतु शुगर कमी होतच नव्हती. अशा वेळेस काय करणार, तर ते त्यांचा अंतच झाला. खूप प्रयत्न करूनही नाही वाचू शकले. आणि अशा वेळेस जे काय आता कामं राहिले ते त्यांचं एवढंच म्हणणं होतं, माझ्या मुलाला किंवा पत्नीला कशाला राजकारणात आणावं, कार्यकर्ते असे म्हणतील आपल्या घराला पुढे नेते, आम्हाला कधीच बाहेर येऊ दिलं नाही. तरी पण आम्ही थोडं का होईना माझ्याच्यानं जे काय माझ्या शरीरात रक्ताचा प्राण असेपर्यंत मी बाबासाहेबांच्या पार्टीला विसरणार नाही आणि त्यांचं काम थोडं का होईना जेवढं माझ्याच्याने होते तेवढं पुढं नेईल एवढीच सूचना तुम्हाला करते. आणि आपण मला बोलवलं, सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते. जय भीम, जय संविधान, जय भारत. खूपच छान मॅडम, तुम्ही आमच्या सरांचा जो संघर्ष सांगितला, अतिमौलाचा जो संघर्ष म्हणून म्हणतात की आपण अगरबत्ती लावतोय, दीप लावतोय, दीप प्रज्वलन करतोय तर ते आपण अंधार दूर करण्यासाठी. आणि ज्या हाताला आपण सुगंधाचा जसा सुगंध असतोय अगरबत्तीचा, तसा आपल्या यांचा कर्तृत्वाचा सुगंध अजून भटकत आहे, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. धन्यवाद या गाडे परिवारांचे, त्यांनी हा संघर्ष सुरू केला आणि पुढे पण जावोत अशी दत्तागदाचरणी वंदना करते. यानंतर आपण नेमकं म्हणजे 14 ऑक्टोबरच्या विषयाकडे वळूया. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला बोलवलं आहे, धन्यवाद देते आणि 2 ओळी सांगते. जाई ताई ग मैना हर्ष गगनी मावेना. आणि बाबासाहेबांनी ही पंढरपूरची यात्रा आपल्या दीक्षाभूमीला भरवली. तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही, माय मावल्यांनो तुम्ही नागपूरला या, असं ते बाबासाहेब भाषणात ते सांगत होते. म्हणून एका कवीने खूप सुंदर प्रकारे मांडणी केली, ते सांगते तुम्हाला आणि थांबते. दाई ताई ग मैना हर्ष गगनी मावेना, बाबाच्या दर्शना नागपूर झाडीत, विजयादशमी दिवशी फुकट गाडीत, विजयादशमी दिवशी फुकट गाडीत. तेव्हाचा प्रवास असा होता की काही लोक वर बसायचे, काही लोक एका पाय उभे राहायचे, पण तरी तो प्रवास करायचा. काही लोक गाडीमध्ये काही टपावर, काही लोक गाडीमध्ये काही टपावर, काहींना नसे जागा उभे पायावर, काहींना नसे जागा उभे पायावर, फुलणार आहे फुल झाडीत, विजयादशमी दिवशी फुकट गाडीत, विजयादशमी दिवशी फुकट गाडीत. जाई ताई ग मैना हर्ष गगनी मावेना, बाबाच्या दर्शना नागपूर झाडीत, विजयादशमी दिवशी फुकट गाडीत.
14 ऑक्टोबरला फुकट गाडीत, 14 ऑक्टोबरला फुकट गाडीत. ते बाबासाहेबांचे आपण ऋणी आहोत. त्यांचे आपण आपलं आयुष्य जरी संपेल तरी त्यांची ऋण आपण फेडू शकत नाही. अशा बाबासाहेबांना मी कोटी कोटी वंदन करते. आणि अगदी वेळेवर हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि तुम्हा लोकांना आमंत्रित केलंय आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हा लोकांनी सर्वांचे मी धन्यवाद देते. आमचे छापाने सर, संस्थापक अध्यक्ष मानखडे सर, इंगडे सर, मोहोड सर, आमचे कॅमेरा प्रमुख, ते खूप महत्त्वाचं आहे. कॅमेरा प्रमुख म्हणजे त्याला फक्त मॅडम मला वेळ सांगा कधी यायचं ते, आम्हाला लवकर बोलवा, तर त्याला पण थोडंसं कामच असते. ठीक आहे. कॅमेरा प्रमुख सागर गडलिंगे, आमचे काकू सवई काकू, आमचे सवई दादा आणि सिद्धार्थदादा गाडे, आमच्या मॅडम, यांना सर्वांना मी मैत्रीपूर्वक जय भीम करते आणि यांचे धन्यवाद देते. कार्यक्रम संपलात जाहीर करते. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू साधू. शरणं गच्छामि.